मुंबईतील ऑटो आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या निर्णयावरून मोठी चर्चा सुरू असतानाच आता एक महत्त्वाची अपडेट समोर आले आहे। 1 मे पासून मराठी सक्ती लागू होणार असल्याची घोषणा झाल्यानंतर चालकांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली होती। मात्र आता सरकारकडून दिलासा देणारी बातमी समोर येत आहे। राज्य सरकारने मुंबईतील ऑटो आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा येणं बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला होता। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या निर्णयावर ठाम आहेत। मुंबईत व्यवसाय करायचा असेल तर मराठी भाषा अवगत असायलाच पाहिजे, अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे। मात्र या निर्णयावरून महायुतीमधील काही नेत्यांनीच आक्षेप घेतल्याचं समोर आलं आहे। अचानक असा निर्णय लागू केल्यास त्यांचे मोठे परिणाम होऊ शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात आली। यानंतर सरकारनं या निर्णयावर फेरविचार सुरू केल्याची चर्चा रंगली। दरम्यान ऑटो टॅक्सी संघटनांनीही सरकारसोबत चर्चा सुरू केली आहे। चालकांच्या अडचणी, भाषेचा प्रश्न आणि परवाना रद्द होण्याची भीती या मुद्द्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आज मुंबईतील वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 10:30 वाजता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि परिवहन आयुक्तांची महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीत राज्यातील 59 आरटीओचे प्रमुख उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। या बैठकीनंतर सरकारची अंतिम भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे। सूत्रांच्या माहितीनुसार मराठी सक्तीचा निर्णय 2 टप्प्यात लागू केला जाऊ शकतो। चालकांना तातडीने कारवाई न करता 15 ऑगस्ट पर्यंत मुदत दिली जाऊ शकते। तसेच मराठी शिकण्यासाठी तब्बल 6 महिन्याचा कालावधी देण्याचा विचार सुरू आहे। यासाठी सरकारकडून खास मराठी प्रशिक्षण वर्ग सुरू केले जाणार असल्याचंही समोर येत आहे। शाळा, कार्यालये आणि प्रशिक्षण केंद्रांमध्ये चालकांना मराठी शिकवली जाणार आहे। सोप्या पद्धतीनं भाषा शिकवण्यासाठी 2 पानी पुस्तकही तयार केले जाणार आहे। चित्रांच्या माध्यमातून मराठी शिकण्यावर भर दिला जाणार आहे। विशेष म्हणजे अनेक साहित्यिक, प्राध्यापक आणि मराठी भाषेचे जाणकार चालकांना मराठीचे धडे देणार आहेत। मराठी भाषेचा इतिहासही समजावून सांगितला जाणार आहे। म्हणजे सरकारनं निर्णय मागे घेतलेला नाही, पण चालकांना जुळवून घेण्यासाठी वेळ देण्याची तयारी दाखवली आहे। त्यामुळे ऑटो आणि टॅक्सी चालकांना मोठा दिलासा मिळू शकतो। आता सर्वांचं लक्ष आजच्या बैठकीकडे लागलं आहे। सरकार नेमकं काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।